सर्वांगी सुंदर उदिते जय श्रीराम। तर कसं काय आज हाय 22 जानेवारी 2024 म्हणजे आपल्या राम मंदिराचं उद्घाटन आहे आज. म्हणजे राम मंदिर उद्घाटन व्हायले आणि मी आज सकाळी पाणी पाजवायला आलोय. पहिला सकाळी पाणी पाजून घेणार. आमच्या चौकातच कधी कार्यक्रम आहे. म्हणजे आम्ही महाप्रसाद घातले 22 जानेवारी निमित्त, म्हणजे राम मंदिर उद्घाटन झाले त्या निमित्तानं. तर कधी आता शेतात म्हणजे पाणी त्यांनी पाजवून झालेलं आहे सगळं. आणि ही बारकी मुलं आली आता बघा, म्हणजे की बाबा आमच्या इथं विठ्ठल मंदिर आहे की नाही, तिथं झेंडा लावायचा वरती शिखरावरती. कधी जसं आम्ही एक मिनिट, तर जसं मी कधी म्हणजे मारुती मंदिरवर लावलं की नाही, तसं ते सेम विठ्ठल मंदिरवर लावायचं आपल्याला. आणि ही मुलं बोलवायला आल्यात. दादा मला फोन केली दादी आहे म्हणून. फक्त मी काय म्हटलं, मी जरा शेतात पाणी पाजवालोय त्यामुळे वेळ होणार आहे मला. तर भाऊ हे बघा झेंडा इथून दिसाले बघा. ह्यो झेंडा आपल्याला तिथं जाऊन वरती जाऊन काढायचा आणि दुसरा नवीन लावायचा. पहिला तर काय करणार आहे, वरती जाऊन कधी जो म्हणजे खराब झालेला झेंडा आहे की नाही ह्यो काढणार आहे आणि खाली घेऊन येणार आहे. आणि मग नंतर ह्यो आपला नवीन झेंडा आहे हे जाऊन वरती लावणार आहे. तर चला पहिला वरती जाऊन काढून येतो. कोण गेलतो वरती? कोण? विषय असा झालाय, जुना झेंडा तो पूर्ण म्हणजे खराब झालाय. खरं पण वरती की धरायला काय जाणार नाही. त्यामुळं आता काय करणार आहे, दुसरा झेंडा हायस वरती लावणार आहे. परत आणले बघा झेंडा आपण. फक्त काय आली हे झेंडा निघणं झालाय वरती धरायला कायच सपोर्ट नाही. त्यामुळे मला कायच करता येईना. जेवढं बांधायचं तेवढं मी बांधले. फक्त एवढं विषय होता की बांधायचं होतं. तर भावांना काय म्हणायचं, जय श्रीराम. तर आता जेवण थांब की बाबा. तर आता जेवण चालू करायच्या अगोदर रांगोळी बिंगोळी काढून घेणार आहे. मागच्या पण ज्याही गणपती वेळी मीच रांगोळी काढली, ह्याही पण मी काढणार रांगोळी. आणि इथं मला आता पाणी मारून घेते सगळं चौकात आमच्या. आता यानंतर मग रांगोळी काढून घ्यायची. चला. तर आता रांगोळी काढायला चालू करणार आहे. रांगोळी कशी द्या सांगा फक्त, जरा कमेंट मध्ये सांगा फक्त. A few moments later. बारकी काढू आता जमलं असं वय. हा 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 पहिला जरा चुकलं, खरं आता करायला व्यवस्थित काय विषय नाही. काढ्या सगळं नंतर झाल्यानंतर दाखवतो सगळं. जेवण करायला बघा आमचं सगळं. खरोखर जेवण एक नंबर करते. आता चेष्टाने करालो. तुम्ही जर कुणाला पण विचारा अनिल आवळे जेवण विषय हाड संघ म्हणतो आहेच की आमचं. शिवाजी कॅटर बरोबर भाऊ तुम्ही एकदा बोलवा. दादांचा नंबर देतो अनिलांचा खाली. नंबर देतो खाली अनिलांचा खाली नंबर देतो. खरोखर तुम्ही एकदा जेवण करून बघा. तुम्ही कुठल्याही 100% बोलवणार म्हणजे बोलवणार. इकडल्या साईडला शिरा चालू आहे. आता हे शिरा कुठला तुम्ही विचारणार मला माहिती होतं 100%. आणि हो आपला शिरा म्हणजे आहे पायनॅपल शिरा. जेवण चला हे कसं म्हणजे कसं म्हणायचं रे. A few moments later. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. पाठीमागचा व्हिडिओ बघितल्यानंतर जे गाण्यामध्ये म्हटलेलं आहे ते आज खरं झाले. आणि आज एवढं भारी वाटले. आणि ते गाणं कुठलं सांगा. आज आपल्या राम मंदिराचं उद्घाटन आहे. आणि आज आपण पांढरा शर्ट घातला नाही, फॉर्मल पॅन्ट घातली नाही, तर असं होणारच नाही. तर आज चौकात सगळी तयार झालेली आहे. आता डायरेक्ट तुम्हाला की नाही सिनेमॅटिक शॉट दाखवतो. चला. सर्वांगी सुंदर उदिते गुलाची कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना फुरती. जय देव जय देव. तर भावांनो कधी आता लगेच आरती झालेल्या मुलं लगे आल्यात बघा जेवण वाढायला. यामध्ये आहे दालचा,
आणि परत वांगी राईस आणि परत शिरा आणि पापड एवढंच आहे खरं, पण क्वालिटी झाली सगळं. आता गर्दी तुम्हाला दाखवतो बाहेर 1 मिनिट. शेवट रे मन ए म्हटली तर मागची म्हणत नव्हती, मागची ही म्हणत नव्हती, शेवट याही म्हटली खरं. गर्दी दाखवतो म्हणजे बा, गर्दी ठीक आहे. थांब रे 1 मिनिट. गर्दी बघा, गर्दी ठीक झाल्या. आता 2 मिनिटं सगळं घेतो, जेवण झाल्यानंतर व्हिडिओ चालू करणार होता. चला आता 2 पंक्तीत म्हणजे का नाही निम्म जेवण संपलेलं आहे आमचं, आणि 2 पंक्तीत म्हणजे सगळं जेवण संपते बघा. कमीत कमी 500 लोक तर कमीत कमी झाल्यात बघा. आणि बघा मुलं कशी काम करतात. गर्दी ढीग, नुसता आणायला द्यायला. आम्ही काय करले म्हणजे आमच्या ती दोघं जेवून गेले, म्हणजे जसं दोघं जेवतील ती परत आणि मग काम करतात, आणि परत जेवतील आणि परत काम करतात, असं करायला. म्हणजे सगळ्यांना जेवण पण मिळून दे आणि बाकीची पण जेवून देत, म्हणजे आमच्याची पण कोण उपाशी राहायला नको म्हणून. सगळा महाप्रसाद पूर्णपणे संपलेला आहे, म्हणजे काय सुद्धा शिल्लक नाही. म्हणजे दरवेळीप्रमाणे आमच्यात जरा सुद्धा शिल्लक राहत नाही, ह्यावेळी पण पूर्णपणे संपलेला आहे. एक अर्धा तासापूर्वी तर किती जण येतो बघा, आणि आता 1 तासाभराने तर कोणच नाही आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, आणि एक काम करा, जाताना भावाला खाली कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा आणि सबस्क्राईब तेवढं करा. चला. खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.